मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असतील. तर आज आपण भेट द्यायला आलो आहेत अतिशय जागृत आणि निसर्ग ठिकाण म्हणजे विरारची जीवदानी माता. आणि ज्या ठिकाणी आता मी उभा आहे मित्रांनो, हे मंदिरचं बेस आहे. म्हणजे मंदिरच्या बेसच्या ठिकाणी मी उभा आहे. आणि मागच्या साईडला जर तुम्हाला दिसत असेल, माझ्या मागच्या साईडला मंदिर आहे आणि आपण जाणार आहे ह्या साईडून. आता रस्ता आपल्याला जायला मंदिराकडे. आणि चला तर मग भेटूया मंदिराकडे. आणि आज जीवदानी माता टेम्पल म्हणजे जीवदानी माता मंदिर ह्या ठिकाणी आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे आणि बघणार आहे आपल्याला वरच्या साईडला काय काय इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला भेटतं ह्या ठिकाणी. आणि कसं काय आपलं दर्शन होतं ह्या ठिकाणी, सर्व काय एक्सप्लोअर करणार आहे. तर चला मग भेटूया आपण आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ता आपल्याला पायवाट लागलेलं आहे. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ज्या ठिकाणी मी चालतो आहे हे मंदिराची पायवाट आहे. आणि थोड्याच वरती आल्यानंतर आपल्याला थोडासा थकवा जाणून येत आहे. आणि लेट्स सी, जीवदानी मातेचा आशीर्वाद असल्यामुळे आपण मंदिराकडे 100% पोचणार ह्या ठिकाणी. मी फक्त 10 मिनटं चढलो आहे आणि 10 मिनटामध्ये तुम्ही मला घाम बघू शकता. हे बघा, पूर्ण घाम टपकत आहे. जर तुम्हाला जर दिसत असेल माझा घाम. आणि शिड्या जर आपण बघितल्या ह्या ठिकाणी, शिड्या अशा एकदम सरळ अशा शिड्यावरती गेलेल्या आहेत ह्या ठिकाणी, म्हणून खूप दम लागत आहे. तर मी या ठिकाणी मंदिराच्या थोड्या साईडला आलो होतो, म्हणजे कोण्याकडे आलो होतो मंदिराच्या. आणि ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. समोर जर बघितलं तुम्ही तर सर्व आपल्या ठिकाणी आपल्याला डोंगर दिसतं. आणि ह्या ठिकाणी डोंगर पण पेटलेला आहे मित्रांनो. मी तुम्हाला समोर दिसत असेल आपल्याला, या ठिकाणी जर बघितलं डोंगर पूर्णपणे पेटलेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि असा खाली हा रस्ता चाललेला आहे या ठिकाणी. आणि आपण ह्या साईडला शिड्या आहेत, ह्या साईडला शिड्या आहेत. आणि इकडनं आपण जाणार आहेत वरती. जस्ट थोडंसं बाजूला मी आलो होतो तुम्हाला एकदा असा अशी ही जंगल ठिकाण दाखवण्यासाठी. आणि हा सुद्धा एक रस्ता जातो मंदिराकडे, पण ह्या ठिकाणी कोणी जात नाही कारण की पायऱ्या असल्यामुळे. मित्रांनो, मंदिराच्या पायऱ्या जर बघितल्या तुम्ही तर 1300 ते 1500 पायऱ्या आहेत. आणि मला असं वाटतं आहे मी अजूनपर्यंत 100 पायऱ्यासुद्धा चढलो नसतो. कारण की मला ऑलमोस्ट अर्धा तास झाला असेल मी पायऱ्या चढतो आहे, पण मला असं वाटतं मी अजून 100 पायऱ्यासुद्धा चढलो नसेल. आणि तुम्ही माझा घाम बघू शकता, किती मला घाम आलेला आहे या ठिकाणी. खतरनाक घाम आला आहे, खतरनाक. तर ह्या ज्या पायऱ्या दिसतात ना तुम्हाला मित्रांनो, हे ॲक्च्युली जुन्या पायऱ्या आहेत.
आणि त्या ठिकाणी त्या पायऱ्या जर तुम्ही बघितल्या तर त्या नवीन पायऱ्या बनवल्या आहेत आणि ही पण एक पायवाट आहे ह्या ठिकाणी, तिकडेच जाऊन संपते आणि ती पायवाट पण तिकडे जाऊन संपते ह्या ठिकाणी. पण आपण ह्या पायऱ्याकडे आलो होतो. लेट्स सी, बघूया आपण पुढे जाऊन.